सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभुराया भाव माझा गुरुराया भाव रे, प्रभुराया भाव माझा गुरुराया भाव रे, प्रभुराया. भवसिंधू खवळला किती, भीती वाटती भडकली मधी. भवसिंधू खवळला किती, भीती वाटती भडकली मधी. पिऊनिया वारे प्रिय येशू भाव रे, प्रभुराया भाव माझा गुरुराया भाव रे, प्रभुराया. मी दीन बुद्धी बनवीन, जळावीन मीन तसा तूच वीन. मी दीन बुद्धी बनवीन, जळावीन मीन तसा तूच वीन. शून्य माझ सारे प्राणेशा भाव रे, प्रभुराया भाव माझा गुरुराया भाव रे, प्रभुराया भाव माझा गुरुराया. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन योहान याचा 6वा अध्याय 44 ते 47 वचन. योहान याचा 6वा अध्याय 44 ते 47 वचन. पित्यानेच मला पाठविले आहे, पिताच लोकांना माझ्याकडे पाठवितो, त्या लोकांना मी शेवटच्या दिवशी परत उठवीन. पित्याने जर एखाद्या व्यक्तीला आकर्षित केले नाही तर ती व्यक्ती माझ्याकडे येऊ शकत नाही. संदेष्टाने असे लिहिले आहे की देव सर्व लोकांना शिक्षण देईल. लोक देवाचे ऐकतात आणि त्याच्याकडून शिक्षण घेतात, तेच लोक माझ्याकडे वळतात. देवाने ज्याला पाठविले त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणीही देवाला पाहिले नाही, फक्त त्यानेच देवाला पाहिले आहे. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळाले आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्र भाग योहान शुवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 44 ते 47 ही वचने आपण वाचलेली आहोत. देवाचं वचन या ठिकाणी सांगते की येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आलेला परमेश्वर आहे. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगते की जर देवाची इच्छा नाही, देवाची कृपा नाही, परमेश्वराने निवडल्याशिवाय कोणीही येशू ख्रिस्ताजवळ म्हणजे देवाजवळ येऊ शकत नाही. आणि ते संदेष्टाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याला शेवटल्या दिवसात उठवणार आहे. आणि ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकलाय तो माझ्याकडे येतो. आणि ज्या कोणावर परमेश्वराची कृपा झालेली आहे, परमेश्वराने त्याला शिकवलेला आहे,
तो येशू ख्रिस्ताकडे येतो, कारण पिता आणि येशू ख्रिस्त एक आहेत. पित्याला कोणी पाहिले नाही. जो देवापासून आहे मात्र त्याने पित्याला पाहिले, आणि ज्याचा जन्म देवामध्ये झालेला आहे, देवाची कृपा ज्याच्यावर झालेली आहे, परमेश्वरामध्ये ज्या कोणाचा जन्म झालेला आहे, देवाचं वचन सांगतो की त्याने पित्याला पाहिलेले आहे. आणि जो कोणी हा विश्वास ठेवतो, देवाचं वचन सांगते की त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि सार्वकालिक जीवन तेच आहे की त्या एकमात्र परमेश्वराला म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखावं, जाणावं, हेच सार्वकालिक जीवन आहे. आणि ज्या कोणाची इच्छा आहे त्या पित्याला जाणण्याची, ज्या कोणाचा जन्म देवापासून झालेला आहे, त्याने परमेश्वराला पाहिलेला आहे. आणि त्याला जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेला आहे. प्रियजनो, कामचा जन्म पित्यापासून झालेला आहे. देव ज्याचं आकर्षण करतो तो येशू ख्रिस्ताकडे येतो, कारण पिता आणि पुत्र एक आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून जर आमच्यावर त्याची दया झालेली आहे, आम्ही त्याच्याकडे आलेलो, आमचा जन्म त्याच्याद्वारे झालेला आहे, तर सार्वकालिक जीवन तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. आणि सार्वकालिक जीवन तेच आहे की आम्ही एकमात्र त्या देवाला म्हणजे येशू ख्रिस्ताला ओळखावं, जाणावं. देव बाप करो, या वचनाने आम्हाला आशीर्वादित कर. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येतोय, तुला धन्यवाद देतोय प्रभू, कारण परमेश्वर बाप्पा तुझ्याकडून आकर्षल्याशिवाय कोणीही येशू ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला तू आकर्षण कर, प्रत्येकाची निवड कर जे तुझ्याकडून आहेत, ज्यांचा जन्म तुझ्यापासून झालेला आहे. प्रभू, त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखावं, जाणावं आणि आपलं तारण म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त करावं, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतोय. कारण परमेश्वर बाप्पा सार्वकालिक जीवन तेच आहे की प्रत्येकाने तुला जाणावं, ओळखावं आणि ते जीवन साधून घ्यावं. प्रभूजी, आज त्या जीवनाच्या शोधात अनेक आहेत प्रभूजी. परमेश्वरा, त्या प्रत्येकाचं आकर्षण तुझ्याकडे असू दे, त्यांनी तुला जाणावं, ओळखावं अशी कृपा तू त्यांच्या जीवनात कर. धन्यवाद देतोय प्रभू, तू असं करतायस, प्रत्येकाचं तारण तू करताय, प्रत्येकाला ते जीवन देतायस. तुला धन्यवाद देत विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.